नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आगामी येणाऱ्या पोलीस भरती तयारी करत आपण गणित, बुद्धिमत्ता, मराठी, सामान्य ज्ञान. आजचा विषय आहे सामान्य ज्ञान. आपण सर्व विषय घेऊन पोलीस भरती तयारी करत आहोत. पोलीस भरती प्रश्नसंच सामान्य ज्ञान आजचा भाग आहे 18वा. यापूर्वी 17 भाग झाले आहे, ते बघून घ्यावे. प्रश्न उत्तर घेणार आहोत. आणि पहिला प्रश्न, पंढरपूर हे कोणत्या नदीच्या काठावर आहे? पहिला ऑप्शन दिला आहे इंद्रायणी, दुसरा आहे कृष्णा, तिसरा इरई, चौथा आहे भीमा. पंढरपूर हे कोणत्या नदीच्या काठावर आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 भीमा. पंढरपूर येथे चंद्रभागा असे पण म्हणतात नदीला. पुढील प्रश्न, तानसा हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? पहिला ऑप्शन दिला आहे रायगड, दुसरा आहे ठाणे, तिसरा आहे मुंबई, चौथा आहे पुणे. तानसा हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2 ठाणे. पुढील प्रश्न, जायकवाडी हे धरण कोणत्या नदीवर आहे? पहिला ऑप्शन आहे मुळा, दुसरा आहे कृष्णा, तिसरा आहे गोदावरी, चौथा आहे यापैकी नाही. जायकवाडी हे धरण कोणत्या नदीवर आहे? याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी. कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक. आणि पैठण या ठिकाणी या धरणाला काय म्हणतात? नाथसागर. पुढील प्रश्न, चिखलदरा हे पर्यटन स्थळ कुठे आहे? पहिला ऑप्शन आहे सिंधुदुर्ग, दुसरा अमरावती, तिसरा आहे सातारा, चौथा आहे अहमदनगर. चिखलदरा हे पर्यटन स्थळ कुठे आहे आणि कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य उत्तर असणार आहे अमरावती. पुढील प्रश्न, माळशेज घाट हा कोणत्या मार्गावर आहे? पहिला ऑप्शन दिला आहे कोल्हापूर गोवा, दुसरा आहे पुणे नाशिक, तिसरा आहे आळेफाटा कल्याण, चौथा ऑप्शन आहे कोल्हापूर रत्नागिरी. माळशेज घाट हा कोणत्या मार्गावर आहे? ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर असणार आहे आळेफाटा कल्याण. कोल्हापूर रत्नागिरीला आंबा घाट. पुढील प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? पहिला ऑप्शन दिला आहे मुंबई, दुसरा आहे नागपूर, तिसरा आहे दिल्ली, चौथा आहे पुणे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? तर योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 2 नागपूर. पुढील प्रश्न, पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था हे विषय घटनेच्या कोणत्या सूची नमूद केलेले आहे? पहिला ऑप्शन दिला आहे केंद्र सूची, दुसरा आहे मध्यवर्ती सूची, तिसरा आहे राज्य सूची, चौथा आहे पूरक सूची. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था हे विषय घटनेच्या कोणत्या सूचीत नमूद केलेले आहे? याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 राज्य सूची. पुढील प्रश्न, कोण राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात? पहिला ऑप्शन दिला आहे मुख्यमंत्री, दुसरा आहे राज्यपाल, तिसरा आहे मुख्य न्यायाधीश, चौथा आहे राष्ट्रपती. कोण राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात?
योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2 राज्यपाल. राष्ट्रपती देशाचे प्रमुख असतात, राष्ट्राचे प्रमुख असतात राष्ट्रपती. पुढील प्रश्न, गांधीजींनी चले जावचा लढा कोणत्या वर्षी सुरू केला? याला चले जाव चळवळ पण म्हणतात. कोणत्या वर्षी सुरू केला? पहिला ऑप्शन दिला आहे 1942, दुसरा ऑप्शन दिला आहे 1935, तिसरा ऑप्शन दिला आहे 1946, चौथा ऑप्शन दिला आहे 1947. गांधीजींनी चले जावचा लढा कोणत्या वर्षी सुरू केला? योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 1942. पुढील प्रश्न, स्वामी विवेकानंदाचे गुरु कोण होते? पहिला ऑप्शन दिला आहे दयानंद सरस्वती, दुसरा आहे रामकृष्ण परमहंस, तिसरा आहे मदन मोहन मालवीय, चौथा आहे राजाराम मोहन राय. स्वामी विवेकानंदाचे गुरु कोण होते? ऑप्शन क्रमांक 2 याचे योग्य उत्तर असणार आहे रामकृष्ण परमहंस. पुढील प्रश्न, कोणास पोर्तुगीज प्रवासी 1998 मध्ये भारतात जलमार्गाने आला? पहिला ऑप्शन दिलेला आहे कोलंबस, दुसरा आहे वास्को द गामा, तिसरा आहे मार्टिनेज, चौथा यापैकी नाही. कोणास पोर्तुगीज प्रवासी 1998 मध्ये भारतात जलमार्गाने आला? पहिला ऑप्शन क्रमांक 2 याचे योग्य उत्तर असणार आहे वास्को द गामा. पुढील प्रश्न, भारतात मुघल सत्ता कोणी स्थापित केली? पहिला ऑप्शन दिला आहे बाबर, दुसरा हुमायून, तिसरा तैमूरलंग, चौथा आहे चंगेज खान. भारतात मुघल सत्ता कोणी स्थापित केली? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 बाबर. पुढील प्रश्न, इंदिरा गांधी यांच्या आईचे नाव काय होते? पहिला आहे विमला नेहरू, दुसरा आहे कमला नेहरू, तिसरा आहे आरती नेहरू, चौथा आहे अनिता गांधी. इंदिरा गांधी यांच्या आईचे नाव काय होते? ऑप्शन क्रमांक 2 याचे योग्य उत्तर असणार आहे कमला नेहरू. पुढील प्रश्न, रामनाथ स्वामी मंदिर रामेश्वरम हे कोणत्या राज्यात आहे? पहिला ऑप्शन दिला केरळ, दुसरा आहे उत्तर प्रदेश, तिसरा आहे गुजरात, चौथा आहे तामिळनाडू. रामनाथ स्वामी मंदिर रामेश्वरम हे कोणत्या राज्यात आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू. पुढील प्रश्न, नेपाळ या देशाची राजधानी कोणती आहे? पहिला ऑप्शन दिला आहे दिल्ली, दुसरा आहे पाटणा, तिसरा आहे मुंबई, चौथा आहे काठमांडू. नेपाळ या देशाची राजधानी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 4 याचे योग्य उत्तर असणार आहे काठमांडू. पुढील प्रश्न, भारतामध्ये कोणाचा जन्म विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो? पहिला ऑप्शन आहे जगदीश चंद्र बोस, दुसरा आहे डॉक्टर होमी भाभा, तिसरा आहे CV रमन, चौथा आहे रामानुजन. भारतामध्ये कोणाचा जन्म विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 CV रमन. पुढील प्रश्न, देशातील पहिले अणुविद्युत प्रकल्प कोणते? पहिला आहे तारापूर, दुसरा ऑप्शन आहे चिकमंगळूर, तिसरा आहे श्रीहरिकोटा, चौथा आहे कल्पक्कम. देशातील पहिले अणुविद्युत प्रकल्प कोणते? याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 1 तारापूर.
पुढील प्रश्न, असोला मेंढा हा जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे? पहिला ऑप्शन दिला आहे मुंबई, दुसरा आहे ठाणे, तिसरा आहे बुलढाणा, चौथा आहे चंद्रपूर. असोला मेंढा हा जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे? याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4, चंद्रपूर. पुढील प्रश्न, सूर्यमालेत पृथ्वीनंतर क्रमाने येणाऱ्या ग्रह कोणता? पहिला ऑप्शन आहे मंगळ, दुसरा आहे शनी, तिसरा आहे प्लुटो, चौथा आहे बुध. सूर्यमालेत पृथ्वीनंतर क्रमाने येणाऱ्या ग्रह कोणता? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, मंगळ. पुढील प्रश्न, उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस कोणता असतो? पहिला ऑप्शन दिला 22 डिसेंबर, दुसरा आहे 14 जानेवारी, तिसरा आहे 21 नोव्हेंबर, चौथा आहे 21 जून. उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस कोणता असतो? ऑप्शन क्रमांक 1 याचे योग्य उत्तर असणार आहे 22 डिसेंबर.